नमस्कार, मी शीतल बुरके. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे मसाला भेंडी. भेंडी बऱ्याच मुलांना आवडत नाही, मुलांना म्हणा किंवा मुलींना. लहान मुलं जी असतात त्यांनी सर्रास कंटाळाच करतात भेंडी खायला. पण आपण तीच भेंडी थोडी वेगळ्या पद्धतीने करून दिली तर ते आवडीनं खातात. तर मग मी आज मसाला भेंडी बनवणार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पहिले बघूया. इथे मी 2 कांदे घेतले, अर्ध लिंबू, 1 टमाटर आणि 5-7 लसणाच्या काचुळ्या, त्यानंतर कोथिंबीर आणि हे खडे मसाले आहेत आणि भेंडी. त्यानंतर इथे मी बेसन घेतलेलं आहे, मोहरी, जिरे, हे कांदा लसूण मसाला, मीठ, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे. आता आपण पहिले भेंडी कट करून घेऊया. हे बघा, भेंडी कशी कट करायची ते मी तुम्हाला सांगते. आपण मसाला भेंडी बनवणार आहे, त्याच्यामुळं भेंडी अशी छोटी छोटी कट नाही करायची. 2 बाजूनं ते कट करून घ्यायचं, त्यानंतर उभी रेस मारायची आणि मधातून कट करायचं, बस एवढंच करायचं आहे. हे बघा, मी दोन्ही बाजूचं कट करून घेते, त्यानंतर उभी एक रेस मारायची आणि मधातून कट करायचं आहे. आता अशीच सगळी भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. खूप सोपी आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा थोडी बारीक साईज पाहिजे असेल तर तुम्ही थोडी बारीकसुद्धा करू शकता, पण एकदम बारीक करायची नाही. ते थोडी लांब लांबच दिसले पाहिजे, 1 इंच तरी असला पाहिजे कम से कम. हे बघा, मी याच प्रकारे सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे. हे बघा, आपली भेंडी कट करून झालेली आहे. आता मी ही भेंडी प्लेटमध्ये काढून घेतो. तुम्ही एखाद्या बाउलमध्ये काढली तरीसुद्धा चालते, कारण की आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे. झाकून नाही ठेवलं तरी चालते, पण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला बेसनाचं पीठ टाकायचं आहे. मी 1 चमच टाकलेला आहे. त्यानंतर हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं. आता यामध्ये हे पहिले मिक्स करून घेते मी थोडंसं. आता यामध्ये आपल्याला एक लिंबाचं म्हणजे थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे. हे बघा, आता याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये लिंबाची बी पडली होती ती मी काढून घेतली. आता याला छान मिक्स करायचं आणि याला बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. हे बघा, आपण जे बेसन वगैरे टाकलं ते सगळ्या भेंडीला लागलेलं आहे. हे बाजूला ठेवून देते. आता कांदा कट करून घ्यायचा. कांदा तुम्हाला जेवढा बारीक कट करता येते तेवढा तुम्ही बारीक करा. आणि जर तुम्हाला मिक्सरमधून काढून जर टाकायचं असेल तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढून टाकू शकता कांदा टमाटर. पण मला कट करून आवडते त्याच्यामुळे मी कट करूनच टाकते. आणि कांदा तुम्हाला जेवढा होईल तेवढा शक्यतो तुम्ही बारीक कट करा. आणि टोमॅटो जर तुम्हाला मिक्सरमधून जर नसेल काढायचा आणि कट करूनही नाही टाकायचं असेल तर तुम्ही नाही का आपली जी अद्रकची किसणी असते ना त्यानं सुद्धा बारीक करू शकता. त्यानं एकदम मिक्सरमध्ये जसा बारीक होते ना तसंच बारीक होते. मी कट करूनच टाकणार आहे. हे बघा, आपला कांदा टमाटर आणि कोथिंबीर कट करून झालेला आहे. आता आपण लसूण बारीक करून घेऊया. मी खलबत्यात करणार नाही आहे. थोडासा लसूण असला की मला कंटाळा येते खलबत्त्यावर काढायचा. मी आपल्या याच्यावरच बारीक करून घेते. आता लसूणसुद्धा बारीक करून झालेला आहे. आता भाजीमध्ये टाकणारे जे सुके मसाले आहेत ते आपल्याला बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा, मी बेसनाची वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये हळद टाकले, त्यानंतर गरम मसाला टाकला अर्धा चमच हळद, अर्धा चमच गरम मसाला. त्यानंतर मी इथे 2 चमच लाल तिखट घेतलेला आहे. त्यानंतर हे कांदा लसूण मसाला आहे, अर्धा चमच घेतला. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. हे बघा, आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन छान मिक्स झालं पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये जर थोड्याशा गाठी राहिल्या तरी बी थोड्या वेळानं त्या आपण मग त्याच कमी होऊन जातात. आता मी गॅसवर कढई ठेवते. कढईमध्ये थोडं जास्त तेल टाकायचं आपल्याला, कारण की आपल्याला ही जी भेंडी आहे ही फ्राय करून घ्यायची आहे. त्याच्यामुळं तुम्ही रोजच्या भाजीला जेवढं तेल टाकता त्याच्यापेक्षा थोडंसं तुम्ही जास्त टाका. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला भेंडी ॲड करायची आहे. आता या भेंडीला असं छान परतवत राहायचं.
भेंडी छान म्हणजे तळल्या गेली पाहिजे, फ्राय झाली पाहिजे छान. आता कशी टवटवीत दिसत आहे, तळल्यानंतर ती थोडीशी अशी चिमल्यासारखी दिसते. हे बघा, आपली भेंडी छान तळली आहे. आता हे काढून घेऊया. आता याच तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. हे बघा, मी लवंग, मिरे आणि तमालपत्र घेतलेलं होतं. त्यानंतर मोहरी ॲड करायच्या आणि जिरं पण ॲड करायचं आहे, पण मी विसरली इथं टाकायला, मी नंतर टाकलेलं आहे. त्यानंतर कांदा टाकायचा आहे आणि लसूण, कांदा लसूण एकत्रच टाकलेला आहे मी. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. याला हलकंसं नमसर होऊ द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर यामध्ये टमाटर ॲड करायचं आहे. टमाटरला छान मिक्स करायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी जिरे टाकायचे विसरली. मी जिरे आता टाकते. आता जिरे ॲड करते आणि चुकून जर का विसरले नंतर टाकलं तरीसुद्धा चालते. हे बघा, आता जिऱ्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी प्युरी तयार करून घेतलेली होती सुक्या मसाल्याची बेसनामध्ये, ती ॲड करायचं आहे. हे बघा, बेसन पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे. यामध्ये गाठी कशाच नाही राहिल्या. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं याच वाटीमध्ये आणि ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, नाहीतर हे घट्ट होते. हे बघा, थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी. आता छान थोडं म्हणजे ग्रेव्ही टाईप झालेलं आहे. आता याच्यामध्ये छान मस्त थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. म्हणजे हे जे आपल्याला जे कढईमध्ये जेवढं दिसत आहे ना पाणी, बस तेवढ्यापुरतंच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे, कारण की जी भेंडी आपण तळलेली आहे त्याला ऑलरेडी मीठ आहे. आता याला छान 2 मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये भेंडी ॲड करायची. हे बघा, हे मिक्स करून आपल्याला 2 मिनिट असंच शिजवायचं आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची. आणि हे बघा, आपली भाजी तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. ही भाजी खरंच खूप छान लागते आणि ज्यांना भेंडी नाही आवडत ते सुद्धा आवडीनं भेंडी खातील. हे बघा, दिसायलाच खूप छान दिसत आहे. एक पोळी तरी नक्की एक्स्ट्रा खासाल तुम्ही. तर कशी वाटली रेसिपी? आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये.